नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पान नंबर 4वरील रिव्हिजन 2 आता अर्थातच एकात्मिक पुस्तकं आपल्याजवळ आलेली आहेत. तर त्या अंतर्गत 27-28 पेजवरील ॲक्टिव्हिटी आपण घेत आहोत. रिव्हिजन नंबर 2, लुक अँड से, पहा आणि म्हणा. आपण आता हे सर्व नावं एकसोबत वाचूया. तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करा. बघा, पहिल्यांदा बॅग, बॅट, बॉय, बनाना. पहिल्या रोमधील जेवढे पण शब्द आहेत त्या सगळ्यांचं पहिलं अक्षर बी आहे. त्यानंतर खालील बघा, कॅप, CAP कॅप, कॅट, क्लॉक, कॅरट. खाली बघा आता, पॅन, पॅरट, पॉट, पोटॅटो. टेबल, टँक, टोमॅटो, टॉप. बॉल, कॉक, पॉन्ड, टायगर. BCPT ह्या लेटर्सवर ह्या बॉक्समध्ये भर दिलेला आहे. मग आता ह्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला खाली दिलेले आहेत. त्या प्रश्नांची आता आपण उत्तरं लिहूया. ओके, बघा पहिला प्रश्न, फाइंड अँड नेम द फॉलोविंग फ्रॉम द चार्ट. आता ह्या चार्टमधून शोधायचं आहेत. पहिले 2 ॲनिमल्स शोधायचे आहेत. मग ह्या चित्रांमध्ये असलेली 2 ॲनिमल्सची नावं शोधा बरं. कोणती कोणती आहेत? पहिल्या रोमध्ये नाही आहे. दुसऱ्या रोमध्ये आहे कॅट, CAT कॅट. आलं लक्षामध्ये? CAT कॅट आपल्याला दिलेलं आहे. मग आपण लिहूया 2 ॲनिमल्स CAT कॅट. ओके, आता हा एकच झाला. मग दुसरा आपण शोधू. खाली जाऊ. पॅन, पॅरट, पॉट, टोमॅटो. पॅरट हा ॲनिमल येईल का मुलांनो? तो बर्ड आहे. आलं लक्षात? खाली आपण जाऊ. टेबल, टँक, टोमॅटो, टॉप, बॉल, कॉक, पॉन्ड, टायगर. टायगर हा ॲनिमल आहे. मग आपण टायगर इथे लिहू शकतो. ओके, आता 2 बर्ड्स. मग सुरुवातीलाच आपण बघितलं 2 बर्ड्स या ठिकाणी. पॅरट बर्ड आहे, येते लक्षात. आणि अजून एक बर्ड शोधा पाहू. कॉक, COCK कॉक. पॅरट अँड कॉक, COCK पॅरट अँड कॉक. ओके, आता पुढला प्रश्न, 3 थिंग्स यू प्ले विथ. कशासोबत आपण खेळू शकतो? बॅट, पहिला आहे बॅट. नंतर टॉप, बॉल. बॅट, टॉप आणि हा बॉल. ओके, बघा, 3 थिंग्स यू प्ले विथ, बॅट, टॉप, बॉल. ओके, आता पुढला प्रश्न बघू. 4 थिंग्स वी ईट. व्हॉट वी ईट? बनाना. मग आता पहिला लिहिलं आपण इथे बनाना. 4 थिंग्स सांगितल्या आहेत ना. मग 4च्या 4 या चार्टमध्ये आहे त्याचा. खाली जाऊया. कॅप, कॅट, क्लॉक, कॅरट. कॅरट म्हणजेच गाजर आपण खातो. ओके, पुढलं बघूया. पॅन, पॅरट, पॉट, पोटॅटो. पोटॅटो पण खाण्याची वस्तू आहे, बटाटे. ओके, आणि त्याच्या खाली जाऊया. टेबल, टँक, टोमॅटो. टोमॅटो हा देखील खाल्ला जातो. मग झाले 4 थिंग्स. हे बघा या ठिकाणी 4 थिंग्स झाले. 4 थिंग्स वी ईट, बनाना, कॅरट, पोटॅटो, टोमॅटो. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा प्रश्न वाचूया आता. हाऊ मेनी 5 लेटर वर्ड्स डू यू सी हिअर, नेम देम. आता ह्या चार्टमध्ये 5 लेटर वर्ड्स शोधायचे. असे शब्द शोधा की त्यांच्यामध्ये 5 लेटर्स दिसतील. मग पहिल्या रोमध्ये एकही नाही. दुसऱ्या रोमध्ये आहे क्लॉक. तदनंतर खाली जाऊया आपण. टेबल. ओके, आणि सगळ्यात खाली टायगर. मग हाऊ मेनी लेटर्स, हाऊ मेनी वर्ड्स म्हटलेले ना, 5 लेटर वर्ड्स. हाऊ मेनी, देन वी फाइंड 3 आणि नेम दॅम, त्यांचं नाव सांगा. मग आपण इथे लिहिलं आहे क्लॉक, टेबल, टायगर. यांच्यामधील अक्षरं मोजा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके, 5 हे यांच्यामध्ये आलेले आहेत. आणि आता आपण पुढलं अक्षर बघूया. हाऊ मेनी 6 लेटर वर्ड्स डू यू सी हिअर. 6 अक्षरी. मग आता बनाना, कॅरट, पॅरट, पोटॅटो, टोमॅटो. हे 5 आहेत. मग 6 लेटर वर्ड्स असे शब्द की त्यांच्यामध्ये 6 अक्षरं आहेत. ते आहेत 5. बनाना, कॅरट, पॅरट, पोटॅटो, टोमॅटो. ओके,
मला असं वाटतं हा लेसन तुम्हाला आता चांगलाच समजलेला असेल. तरी शब्द वाचा, त्यांच्या स्पेलिंग्स तुम्ही लर्न करा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.